श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की आता मार्च एप्रिलमध्ये परीक्षा होत आहेत. अनेक मुलं ही परीक्षेला वेगवेगळ्या बसतील आणि त्यानंतर एका नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. नवीन ॲडमिशन सुरू होतील आणि आपल्याला माहीत आहे श्रोते हो की शिक्षणाचा खर्चसुद्धा खूप सारा वाढलेला आहे. आणि विशेषतः जी मुलं 10वी आणि 12वीला आहेत आणि त्यामध्ये विशेषतः मुली असतील तर मी सर्व पालकांना विनंती करतो की मुलांएवढीच मुलींनासुद्धा संधी द्या. मुलींनासुद्धा ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला त्यांना जायचं आहे असं वाटतंय त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी त्यांना मदत करा. केवळ ती मुलगी आहे म्हणून तिच्या इच्छा ज्या आहेत त्या मारू नका. कारण तुम्हाला माहीत आहे की आज जरी तुम्हाला असं वाटत असेल की मुलीवर शिक्षण करणं हे पैसे वाया घालवणं आहे तर ही गोष्ट खूप चुकीची आहे. कारण मुलीवर सुद्धा पैसे घालवणं म्हणजे सुद्धा एक खूप मोठी कमाई आहे. मग ती कमाई म्हणजे आपण तिला स्वतःच्या पायावर उभं करणार आहोत. आणि मुलगी जर स्वतःच्या पायावर उभी राहिली, मुलीने जर स्वतःचं नाव उज्ज्वल केलं तर भविष्यकाळामध्ये ती तिच्या पुढच्या पिढ्या ज्या आहे ती घडवू शकेल. ती त्यांना स्थैर्य देऊ शकेल, आर्थिक स्थैर्य देऊ शकेल, सामाजिक स्थैर्य देऊ शकेल. त्यामुळं मुलगी आणि मुलगा यामध्ये भेद न करता निश्चितपणे अगदी उघड्या डोळ्याने विचार करून आपण सर्व पाहून मुलीच्या इच्छेंचा सुद्धा मान केला पाहिजे असं मला वाटतं श्रोते हो. आणि आजच्या शोमधल्या पुढच्या 2 चारोळ्यांकडे आपण वळूयात. ध्यास शिक्षणाचा या शीर्षकाखाली जया व्ही घुगे मुंडे, परळी वैजनाथ बीड येथून, ज्या की जिल्हा परिषद शिक्षिका आहेत, त्यांनी लिहिलंय पहिल्या चारोळीमध्ये की शिक्षणाचा गंध जीवनाची दशा बदलून टाकितो. शिक्षणाचा गंध जीवनाची दशा बदलून टाकितो. ध्यास शिक्षणाचा मनी लागला, अक्षर गिरवून सुज्ञ होतो. ध्यास शिक्षणाचा मनी लागला, अक्षर गिरवून सुज्ञ होतो. 2 घरांचा अंधार दूर करण्या ही पंक्ती ध्यास शिकण्यास घेते. 2 घरांचा अंधार दूर करण्या ही पंक्ती ध्यास शिकण्यास घेते. परिस्थितीवर करुणी मात जीवन शिक्षणाच्या परिसाने उजळते. परिस्थितीवर करुणी मात जीवन शिक्षणाच्या परिसाने उजळते. खूपच अप्रतिम असे भाव मांडणाऱ्या या 2ही चारोळ्या होत्या श्रोते हो की परिस्थितीवर मात करून जीवन शिक्षणाच्या परिसाने उजळते. आणि शिक्षणाचा जर परीस असेल तुमच्याजवळ तर तुम्ही निश्चितपणे स्वतःचं आणि इतरांचं जीवनसुद्धा उजळू शकता. सुंदर असे भाव या 2ही चारोळ्यांमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये स्त्री शिक्षण या शीर्षकाखाली मेधाविनी सौ मेधा कुलकर्णी पुणे यांनी लिहिलंय की अक्षर गिरवून पाठीवर होई बालिका विद्वान. अक्षर गिरवून पाठीवर होई बालिका विद्वान, शिक्षित होऊनी करील पिढ्या सज्ञान. अक्षर गिरवून पाठीवर होई बालिका विद्वान, शिक्षित होऊनी करील पिढ्या सज्ञान. स्त्री शिक्षित होऊनी करील पिढ्या सज्ञान. शिकता एक नारी करेल जग परिवर्तन. शिकता एक नारी करेल जग परिवर्तन. घडवेल भावी नागरिक उत्तम संस्कार देऊन. घडवेल भावी नागरिक उत्तम संस्कार देऊन. खूपच अप्रतिम सामाजिक संदेश देणारी ही मेधाविनी सौ मेधा कुलकर्णी पुणे यांची रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या चित्रकाव्य या शीर्षकाखाली रोशन रमेश भोईर, मुक्काम येवेगाव, पोस्ट पिंपळोली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथून सरांनी लिहिलंय की हाती घेई चैतन्याने नारी पाटी छान खास. हाती घेई चैतन्याने नारी पाटी छान खास. मुळाक्षरे अ आ इ ई गिरवण्या तिचा ध्यास. मुळाक्षरे अ आ इ ई गिरविण्या तिचा ध्यास. घेई भरारी हर्षाने ज्ञानी होऊन ती सारी. घेई भरारी हर्षाने ज्ञानी होऊन ती सारी. शिक्षणाचा वसा घेत चाले नाविन्याची वारी. शिक्षणाचा वसा घेत चाले नाविन्याची वारी. खूपच अप्रतिम अशी ही रचना होती श्रोते हो रोशन रमेश भोईर सर यांची, येवेगाव, पिंपळोली, अंबरनाथ, ठाणे येथून. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ गौरी गिरीश गुंडेवार, हिंगोली येथून लिहित आहेत की ज्ञानामृत प्राशन करता वर्तमान भविष्य होई उज्ज्वल. ज्ञानामृत प्राशन करता वर्तमान भविष्य होई उज्ज्वल. येथील किती संकटे वादळे जरी उडून लावे शिक्षण हे थोर निर्मळ. येईल किती संकटे वादळे जरी उडून लावे हे शिक्षण थोर निर्मळ. आणि त्यांनी पुढं असं लिहिलंय की अमृततुल्य गुरु लाभले या अंधकारमय जीवन केले साकार. अमृततुल्य गुरु लाभले या अंधकारमय जीवन केले साकार. मृतिकेला दिला सुंदर आकार.
ऋतिकेला दिला सुंदर आकार, ज्ञानाचे जल शिंपले गुरु केला उद्धार. ज्ञानाचे जल शिंपले गुरु केला उद्धार. तर गुरुप्रती आणि ज्ञानाप्रती खूप सुंदर असे भाव मॅडमनी या रचनेमध्ये मांडलेले होते. सौ गौरी गिरीश गुंडेवार हिंगोली यांनी. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये आर प्रकाश यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिले की सोडू नकोस लेखणी तू, खडतर तुझा प्रवास आहे. वा. सोडू नकोस लेखणी तू, खडतर तुझा प्रवास आहे. श्वासात तुझ्या अजूनही या त्या सावित्रीचा वास आहे. श्वासात तुझ्या अजूनही त्या सावित्रीचा वास आहे. वा. चारच ओळीमध्ये अतिशय अप्रतिम असे भाव सरांनी मांडलेले होते की सोडू नकोस लेखणी तू, खडतर तुझा प्रवास आहे. आणि प्रवास खडतर जरी असला तरी लेखणी सोडू नको, म्हणजेच तू शिकत राहा, असा सुंदर असा संदेश जो आहे तो सरांनी दिलेला आहे या चारोळीमधून श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ शुभदा दिनेश देशपांडे यांनी लिहिलंय की साक्षात सरस्वती बसली अध्ययनाला. साक्षात सरस्वती बसली अध्ययनाला, पाठीवरती सुरुवात करुणी श्री गणेश वंदनाला. पाठीवरती सुरुवात करुणी श्री गणेश वंदनाला. मुलगी शिकली प्रगती झाली, घराघरात उत्कर्षाची ज्योत प्रज्वलित झाली. मुलगी शिकली प्रगती झाली, घराघरात उत्कर्षाची ज्योत प्रज्वलित झाली. खूपच अप्रतिम असे भाव सौ शुभदा दिनेश देशपांडे यांनी मांडलेले होते श्रोते हो. आणि शुभम महादेव काप जे की कविराज या नावाने लिहितात, मुक्काम दंडनगरी, पोस्ट पंढेरी, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथून सरांनी लिहिले की अंधाऱ्या रातीला त्या साथ मिळवून दिव्याची. अंधाऱ्या रातीला त्या साथ मिळवून दिव्याची, गिरवी कोऱ्या पाटीवरी धडे जणू साक्षरते. गिरवी कोऱ्या पाटीवरी धडे जणू साक्षरतेची, मनी घेऊनी एकच ध्यास काळजी करी उद्याच्या भविष्याची. मनी घेऊनी एकच ध्यास काळजी करी उद्याच्या भविष्याची. मात करण्या गरिबीवर झळ सोसते जागरणाची. मात करण्या गरिबीवर झळ सोसते जागरणाची. आणि खराई श्रोते हो की आपण कितीही गरीब असलो, जर आपण शिक्षण घेतलं तर निश्चितपणे आपण आपला घरातलाच अंधार नाही तर आपल्या जीवनातला अंधारसुद्धा जो आहे तो आपण दूर करू शकतो. असे सुंदर असे भाव जे आहेत ते सरांनी त्यांच्या रचनेमध्ये मांडलेले होते श्रोते हो. आणि पुढच्या एका आपण कवितेकडे वळूया. ध्यास शीर्षकाखाली उज्ज्वला राईकवार मस्कत ओमान येथून मॅडमनी लिहिले की ध्यास धरून शिक्षणाचा हाती घेतली पाटी लेखणी. ध्यास धरून शिक्षणाचा हाती घेतली पाठी लेखणी. धडा गिरविते चंद्रकलेचा उंच भरारी घेणे अगगनी. धडा गिरवते चंद्रकलेचा उंच भरारी घेणे अगगनी. वसा चालवून सावित्रीचा दावून देईल साऱ्या जगाला. वसा चालवून सावित्रीचा दावून देईल साऱ्या जगाला. ज्ञान संपादन करून मी उज्ज्वल करेल देशाला. ज्ञान संपादन करून मी उज्ज्वल करेल देशाला. तर खूपच सुंदर असे भाव उज्ज्वला राईकवार मॅडम मस्कत ओमान येथून मांडलेले होते की ध्यास धरून शिक्षणाचा हाती घेतली पाटी लेखणी आणि धडा गिरवते चंद्रकलेचा उंच भरारी घेण्या गगनी. तर सुंदर असे भाव होते. आणि दुसऱ्या चारोळ्यांमध्ये राजशाली या नावाने वैशाली राजेश वाठोरे लोणार येथून लिहित आहेत पहिल्या चारोळीत की लहानग्या हाताने अक्षरे गिरविती. लहानग्या हाताने अक्षरे गिरविती, भविष्य तिचे उद्याचे उज्ज्वल स्वय करविता. लहानग्या हाताने अक्षरे गिरविती, भविष्य तिचे उद्याचे उज्ज्वल स्वय करविता. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिले की आज तिची अभ्यासाची करी तिमिरावर मात. आज तिची अभ्यासाची करी तिमिरावर मात. लेख तू ग सावित्रीची कर काळावर या प्रघात. लेख तू ग सावित्रीची कर काळावर या प्रघात. खूपच सुंदर अशा या दोनही चारोळ्या होत्या राजशाली वैशाली राजेश वाठोरे लोणार यांच्या. आणि श्रोते हो याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये महारुद्र पोपडे परभणी येथून सरांनी लिहिले भारतीय नारी या शीर्षकाखाली की निरागस बालपण कोवळे करी विद्येचा श्री गणेशा. निरागस बालपण कोवळे करी विद्येचा श्री गणेशा. उद्याची भारतीय नारी घडवी भवितव्य नरेशा. निरागस बालपण कोवळे करी विद्येचा श्री गणेशा. उद्याची भारतीय नारी घडवी भवितव्य नरेशा. सर्व क्षेत्रात घेत आघाडी तू झाशीची लक्ष्मीबाई. सर्व क्षेत्रात घेत आघाडी तू झाशीची लक्ष्मीबाई. संभाजींची कारकीर्द यशस्वी खंबीरपणे उभी येशूबाई.
संभाजीची कारकीर्द यशस्वी, खंबीरपणे उभी येशूबाई. तर खूपच अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये भारतीय नारीप्रती त्यांचं महात्म्य सांगणारे, त्यांचं शौर्य सांगणारे जे वर्णन आहे ते सरांनी त्यांच्या या रचनेमध्ये जे आहे ते केलेलं होतं श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये अनिता सूर्यवंशी नवी मुंबई येथून लिहित आहेत की शिकून मुलीने आपले स्वप्न साकारावे. शिकून मुलीने आपले स्वप्न साकारावे, स्वप्नांना आपल्या नवे पंख द्यावे. शिकून मुलीने आपले स्वप्न साकारावे, स्वप्नांना आपल्या नवे पंख द्यावे. उंचच उंच घ्यावी भरारी, उंचच उंच घ्यावी भरारी, गाठावे आपले शिखर रुपेरी, गाठावे आपले शिखर रुपेरी. आणि मुलींनी उंच भरारी घ्यावी असे भाव मांडणारी ही अनिता सूर्यवंशी नवी मुंबई यांची सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि सावित्रीची लेख या शीर्षकाखाली सौ राजश्री धर्मापुरीकर कुलकर्णी नांदेड येथून मॅडमनी लिहिलंय की सावित्रीबाईचा वसा चालवीन मी पुढे पुढे. सावित्रीबाईंचा वसा चालवीन मी पुढे पुढे, शिक्षण घेऊन साक्षर होताच ज्ञानाचे पडतील सडे. शिक्षण घेऊन साक्षर होताच ज्ञानाचे पडतील सडे. रात्र रात्र जागून अभ्यास मी करेन, रात्र रात्र जागून अभ्यास मी करेन. अभ्यास भारत मातेची कन्या मी नवी शिक्षित पिढी घडवेन. रात्र रात्र जागून अभ्यास मी करेन, भारत मातेची कन्या मी नवी शिक्षित पिढी घडवेन. तर खूपच सुंदर असा सामाजिक संदेश देणारी ही रचना होती श्रोते हो. आणि कवी परशुराम भिकाजी कांबळे, कवी पी.के. या नावाने सर लिहितात. मुक्काम पोस्ट कोतोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथून ज्ञानज्योती साऊतू, ज्ञानज्योती साऊतू या शीर्षकाखाली ज्ञानज्योती साऊतू या शीर्षकाखाली सरांनी लिहिले की साऊ ज्योतीनं तुझ्यासाठी शिक्षणाची दारे उघडली लेकी. साऊ ज्योतीनं तुझ्यासाठी शिक्षणाची दारे उघडली लेकी. शिकून मोठी हो पण विसरू नको तू माझ्या सावित्रीच्या लेकी. शिकून मोठी हो पण विसरू नको तू माझ्या सावित्रीच्या लेकी. ज्ञान घेऊनी मोठी हो विद्वान हो लेकी तू. ज्ञान घेऊनी मोठी हो विद्वान हो लेकी तू. अन्यायाला गाढून टाक हो जिजाऊची लेक तू. अन्यायाला गाढून टाक हो जिजाऊची लेख तू. तर खूपच सुंदर असा संदेश देणारी आणि शिकून नेमकं काय केलं पाहिजे ही भावना मांडणारी सरांची सुंदर अशी ही कविता होती श्रोते हो. आणि याबरोबरच एका चारोळीमध्ये किशोर कुमार बनसोड, खापर्डे कॉलनी, गोंदिया येथून सरांनी लिहिलंय की हाती घेऊन या पाटी, हाती घेऊन या पाटी, अक्षरे गिरविनार ज्ञानदीप तो लावणी आत्मनिर्भर होणार. हाती घेऊन या पाटी, अक्षरे गिरविनार ज्ञानदीप तो लावणी आत्मनिर्भर होणार, आत्मनिर्भर होणार. तर चारच ओळीमध्ये सरांनी खूप सुंदर असे भाव क्षणाप्रती मांडलेले आहेत श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये डॉक्टर संजय राऊत, जामखेड जिल्हा अहमदनगर येथून सर लिहित आहेत. ऐटीत बसली सोनुली ही विद्येचे घ्यावयास हो धडे. ऐटीत बसली सोनुली ही विद्येचे घ्यावयास हो धडे. पाटी पेन्सिल पुस्तक वही यातूनच उद्याची नारी घडे. पाटी पेन्सिल पुस्तक वही यातूनच उद्याची नारी घडे. दिस बदले वेळही बदले, दिस बदले वेळही बदले, हीच खरी तिचे आता शस्त्रे. दिस बदले वेळही बदले, हीच खरी तिचे आता शस्त्रे. सावित्रीची लेख शोभतेस ख्याती मगती दूर पसरे. सावित्रीची लेख शोभतेस ख्याती मगती दूर पसरे. खूपच अप्रतिम असे भाव डॉक्टर संजय राऊत सर, जामखेड जिल्हा अहमदनगर येथून सरांनी मांडलेले होते श्रोते हो. आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात RJ कैलास सोबत. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर आनंदी रहा, आनंद लुटा.